महत्वाची बातमी आपण पाहूयात। जंतर मंतर मैदानावर चपलांचा खच पडलेला आहे। लाठीचार्ज वेळेच्या आंदोलकांच्या चपला मैदानामध्येच आहे। तर जंतर मंतर मैदानावर चपलांचा खच पडल्याचं दृश्य सध्या पाहायला मिळतंय। ज्यावेळेस लाठीचार्ज करण्यात आला त्यावेळेस जो राडा झालेला होता त्यामध्ये आंदोलकांच्या ज्या चपला आहेत त्या अद्यापही मैदानावरच असल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय। जंतर मंतर मैदानावर चपलांचा कशा पद्धतीने खच पडलेला आहे ही दृश्य आता समोर आलेली आहेत। जंतर मंतर या ठिकाणी अभिजित दिपके यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून या ठिकाणी जेनझी आणि युवा या ठिकाणी पोहोचतात। आणि अशामध्येच 20 तारखेला जे लाठीचार्ज या ठिकाणी झाला होता त्यावेळेस जेवढ्या चपला जंतर मंतर आणि लगतच्या परिसरामध्ये या युवांच्या या जेनझींच्या पायातनं निसटलेल्या होत्या, धावपळीमध्ये राहून गेलेल्या होतात, या सर्व चपलांचा ढेर जो आहे तो व्यासपीठाच्या बाजूला आणून ठेवण्यात आलेला आहे। नेमका हा कोणी आणलेला आहे, हे आणण्याचं मागचं कारण काय, अशा अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत। पण लाठीचार्जच्या वेळेस ज्या लोकांचे चपला ज्या गेल्या होत्या, पायातनं निसटल्या होत्या, त्या या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत। आणि अर्थातच याच्यात महिलांच्या देखील चपला दिसून येत आहेत, मुलांच्या देखील दिसून येत आहेत, पुरुषांच्या देखील दिसून येत आहेत। आणि या चपल्यांची संख्या आणि हा जो ढिगारा आहे याच्यावरून लक्षात येतं की कशा पद्धतीचं 20 तारखेला या ठिकाणी वातावरण होतं। आता त्याच अनुषंगाने आजचा दिवस हा महत्त्वाचा मानला जातोय। आज शिष्टमंडळ आणि केंद्र सरकारची पुन्हा एकदा दुपारी बैठक होणार आहे। या बैठकीत नेमकं शेवटची मागणी जी राहिलेली आहे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल, त्यावर आता केंद्र सरकारने काय निर्णय घेतलाय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, दिल्ली।